बघा तुम्ही खाली एक तुम्हाला पॉईंट दिसतील की इथे दूरवर फक्त तळेच तळे तुम्हाला दिसतील. खाली तिथे एक तळं, या साईडला तळे. तर ॲक्च्युअलमध्ये ही जी तळी तयार होतात विदर्भामध्ये, ही विदर्भातली तळी तयार होण्यासाठी कारणीभूत आहे इथला हा दगड. हा जो दगड आहे ह्याला धारवाडी रॉक म्हणतात. आणि हा जो धारवाडी रॉक आहे हा स्तरित खडकाचं रूपांतरण होऊन तयार झालेला आहे. त्यामुळे काय झालं आहे की हा जो पहिले सच्छिद्र खडक होता तो नंतर अच्छिद्र खडक बनत गेलेला आहे. याच्यात तुम्हाला लेयर्स पण दिसतील. वेलकम ग्रेस, आली फिरून. तर इथं लेयर्स जे आहेत ना, या लेयर्स वरती त्यामधून पाणी खाली जात नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे आहे ना एक नैसर्गिक तळ्यांची अशी श्रेणी दिसते आणि खूप सारे नैसर्गिक तळे आहेत. म्हणून विदर्भाच्या जमिनीला नैसर्गिक तळ्यांची जमीन म्हणून सुद्धा ओळखतात. आणि आम्ही सध्या आलेलो आहोत 7 सिस्टर्स हिल्सवरती आणि हे सूर्यकिरणं अशी खाली पडतात.